मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या नांदगावमध्ये धुळे तहसील कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केलं आहे। मात्र आज तालुक्यातील सर्व मराठा बांधव यांनी एकत्र येत शहरातून जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चाबूक अंगावर मारत शासनाचा निषेध या मोर्चात करण्यात आला। येणाऱ्या काळात सत्ताधिकारी यांना असे चाबकाचे फटके देऊन त्यांना प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही जरांगे पाटलाच्या व मराठा समाजासाठी तुम्ही काय केले आहे, असे विशाल वडघुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। या जन आक्रोश मोर्चामध्ये तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। मनोज दादा जरांगे यांचं जे आंतरवाली आहे ते अमरण उपोषण चालू आहे, त्याचा आजचा 6वा दिवस आहे आणि मनोज दादा जे स्वतःच्या शरीराला ज्या अंतयातना देत आहे, या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेकरांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही, म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चापकानं फटके ओढून ह्या नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे। यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतोय, संविधानिक पद्धतीने मागण्या करतो आहे, तर हे 2-3 जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे, पण मनोज दादा जरांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे। येत्या काळामध्ये जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जरांगे पाटलांची, तर आमच्या अंगावर आज मी स्वतः चापकाचे फटके घेतलेले आहे। येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी लीडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जरांगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करता आहात म्हणून। ओके, समाजाच्या मतांवर सगळ्यांचा डोळा आहे, पण आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही, ते घोंगडं ते आरक्षणाचा प्रश्न भिजत घोंगडं तसंच ठेवायचं आणि येणाऱ्या निवडणुका पार पाडायच्या असा दृष्टिकोन या सगळ्या राजकीय पक्षांचा आहे। परंतु मनोज जरांगे पाटलांनी ते सगळं हाणून पाडलंय आणि त्या ठिकाणी ते जे उपोषणाला या ठिकाणी बसलेत, या सगळ्या राजकीय पक्षांना ही एक चपराक आहे की किती वेळा एका माणसाने उपोषण करायचं, किती वेळा तुमच्याकडे मागण्या मांडायच्या आणि तुम्ही किती वेळा आश्वासनं द्यायचे। अहो, राज्यकर्ते सत्ताधाऱ्यांनी आरक्षण द्यावंच लागणार आहे, परंतु विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे। आतापर्यंत विरोधी पक्ष नेत्याने एक भूमिका सुद्धा जाहीर केली नाही की 6 दिवस झाले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तोडगा काढावा। अरे मत सगळ्यांनाच लागतात, तुम्ही मागाशी सांगितलं एकही पक्षाला मराठ्याच्या मत नको असा कोणता पक्ष आहे सांगा। मग सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी जर तो निर्णय घेतला तर मला वाटतं एका दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। मी बच्चू कडूचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करेन की तो एकमेव आमदार आहे पहिल्यापासून की जी मराठा समाजाची बाजू ते प्रामाणिकपणे मांडतात, कुठेही बदल करत नाही। त्यांचं स्पष्ट मत आहे की या जो कुणबी आहे, शेतकरी हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच शेतकरी आहे। मग मराठा समाज कुणबी नाही तर सरकारने नेमकं सांगावं तरी आम्ही कोण आहे, कारण मराठा ही जात नाही, मराठा कुणबी ही जात आहे आणि ते संविधानिक आरक्षण मराठा योद्धा जरांगे पाटील या ठिकाणी मागताय। जे चांगलं बोलतात त्यांचं अभिनंदन सुद्धा आपण केलं पाहिजे। बच्चू कडू चांगलं बोलतात, त्यांच्याबद्दल आम्ही चांगलंच बोलतो। एक आमदार जर सगळ्या पक्षांना धडक शिकवत असेल आणि त्यांनी संविधानिक सांगितलं ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणाचा बाप जरी आला तरी ओबीसीचे सर्टिफिकेट कुणबीचे सर्टिफिकेट घेण्यापासून थांबवू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे। सरकारकडे मागणी काय केली आपण की शिंदे समितीचा तुम्ही कार्यकाळ वाढवा। त्या शिंदे समितीनं जलद गतीनं सर्व नोंदी ज्या आहेत त्या सापडाव्यात आणि ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना तात्काळ ओबीसी कुणबीचे दाखले त्या ठिकाणी द्यावेत। तुम्हाला हैदराबाद गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय, तुम्हाला मुंबई गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय, तुम्हाला सातारा गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय, त्याच्यावर अभ्यास करायला गरज का, तुम्ही करा ना। आम्ही म्हणतोय ना, पण आम्ही म्हटलंय का ज्याची सापडली नाही त्याला देऊ नका। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी या ठिकाणी केली पाहिजे, कारण सगळे सोयरे हे संविधानिक आहे। असंविधानिक असेल तर सरकारने सांगावं, विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर बोलावं ना की आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर सरकारने आणि विरोधकांनी आम्हाला येऊन सांगावं। तो हाकेसारखा माणूस पुढे केला, ज्या हाकेला कवडीची अक्कल नाही। काल तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्ही बसतात आणि जाणारे। नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड।